उपस्थित झालात मनपूर्वक हार्दिक असे स्वागत. या क्रीडा स्पर्धेसाठी आपण देखील या रॉयल फॅमिली परिवारातील महत्त्वपूर्ण घटक आहात, त्या परिवारातीलच आहात. आपलं देखील स्वागत. समजत मॅचच्या दिशेने तीन खेळाडू मॅन ऑफ द मॅचचे आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला एक गोलंदाज आहे आणि 2 बॅटर आहेत. मॅचला सुरुवात झाली. हर्षद आणि लिएंडर ही जोडी इथे पाहायला मिळते. शेवटची मॅच, अतिशय महत्त्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळते. जो सुरू झालेला सकाळचा प्रवास, फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला विराज आहेत. विराज लोखंडे, विराजच्या मागेच त्याचा भाऊ शुभम देखील आहे, पाठीराखा त्याचा. शुभम लोखंडे अंडरआर्म क्रिकेटच्या वर्तुळातील एक नाव संपूर्ण मुंबई गाजवतोय. हो, चान्स पडलेला काय, डाऊट तर होता, चान्स आहे करून. हर्षदची बॅट इथे गरजेची आहे. लिएंडर तर तळपलाय, पण हर्षदची देखील तेवढीच बॅट तळपणं गरजेचं आहे. मोठ्या संघासमोर आता मात्र आव्हान निर्माण करायचंय. स्टेपकडून खेळण्याचा प्रयत्न आणि हर्षद माघारी सरतोय. येस, विकेट. पहिला झटका. ते बॅटर मयूर होते मैदानात. एका बाजूला अंधेरीचा आणि एका बाजूला चेंबूरचा संघ. स्टेशन वाईजचं क्रिकेट. खरं तर स्टेशन वाईज ही जी संकल्पना आहे ना, ज्या वेळी सुरू झाली क्रिकेटची, एक अतिशय छान संकल्पना आहे. कधी सुरू झाली, कशी झाली, अंडरआर्म क्रिकेटमध्ये याची काही कल्पना नाही, पण या संकल्पनेमुळे त्या विभागातील खेळाडू चर्चेत येतात. त्या विभागाचं, त्या स्थानकाचं नाव ते सतत ज्वलंत राहतं. दरम्यानचा बॉल आपण पाहिला तर व्हाईट बॉल. यावेळेला पुन्हा एकदा बॉल आतमध्ये ढकललाय. धावफलक 3 या अंकावरती. एका मागोमाग एक दुसरा देखील विकेट. सलामीवीर जी जोडी होती ती माघारी, अर्थातच लिएंडर. बॉक्स आउट होतोय तो बॅटर निखिल. 3 बॉल 3 रन, सॉरी, ओव्हर 3 रन, 1 षटक 3 रन. ताजू पुन्हा एकदा गोलंदाज. दरम्यानचा बॉल वाईट असेल. चांगला ड्राईव्ह केला, पण तिकडे विकेट आहे, तर चांगला बॉल थांबवलाय. 32 धावा तरी पडवाव्या लागतील.
पाहिलं तर धावसंख्या कधीही कोणत्या क्षणी बदलेल. एका दुसरा चौकार येईल. 24 बॉल एक 28-29 रन फाईट होईल. चालू होते पण ते काही नियंत्रणात आले नव्हते. त्यामुळे 3 एक्स्ट्रा रन दिले. पण आता त्याचे टप्पे आपल्याला पूर्णतेने दाखवून दिले विवेक. बाहेर काढलाय व्हाईट बॉल. 15 बॉल. तिसरा षटक शेवटचा बॉल टू गो. कंप्लीट. 3 षटक दरम्यानची धावसंख्या 16. उर्वरित आणखी 6 बॉल. लास्ट ओव्हर आहे. 6 बॉल एक 10 रन मध्ये लागतील तरच मॅचला फाईट पाहिजे. कारण बॅटिंग अटॅक थोडं चांगला आहे संघाचा. बॉलिंग अटॅक केला, बॅटिंग अटॅक देखील थोडं चांगला आहे. जबरदस्त असे ना रन चालू ठेवले तर रन चालू ठेवणं महत्वाचं आहे. कधी एका दुसरा चौकार येऊ शकतो. शेवटची ओव्हर आहे, चान्स पाडवावा लागेल. शकतो तो त्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र
बुडवायचं होतं, चौकार आला. म्हणजे एक जवळपास धावसंख्या त्याने आणली 25 खास बॉल. मजा येणार या सामन्याला. दोन बलाढ्य संघ आहेत, बलाढ्य स्टारकास्ट आहे, प्रयत्नांची पराकाष्ठा करत असता आता सामना येऊन पोहोचला आहे. अतिशय महत्वपूर्ण परिस्थितीमध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते, कारण कमी धावांचं थोडं लक्ष आहे. एकंदरीत जर पाहिलं तर 24 बॉल आणि 27 एका अवघ्या 3 धावा वर ठेवल्यात, पण त्याला देखील थांबवण्याची या गोलंदाजांची तयारी मात्र पाहायला मिळते. पहिला बॉल एक्स्ट्रा, आणखी एक पुन्हा बाहेर घालतोय, तिकडे रिव्ह्यू घेतलाय. रिव्ह्यू अनसक्सेस झालाय. एक साईडला खेळण्याचा प्रयत्न होतोय.
पुन्हा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, सिंगल रन मिळेल. अजित आणि विवेक ही जोडी आज बरीच चेंबूर संघासाठी महत्वाची ठरली आहे. त्यात मधल्या काळात ताजू आला, ताजूने देखील धावांची प्रगती केली. प्रत्येक घटक होते त्यांचे, शिवा असतील, प्रत्येक जण कार्य करून गेलेत. ओहो, दरम्यानचा एक चांगला स्पेल. मयूरने पहिलं षटक जर एक कमी धावांचा हाताळलं ना, पुढील अवघे 3 षटक जे आहेत ना ते त्यांच्यावरती प्रेशर बनेल प्रतिसंघावर. ओहो, इथे मात्र पुन्हा एक सन्मान दिलाय, सिंगल रन मिळेल. दिनांक 25 ऑक्टोबर आणि दिनांक 26 ऑक्टोबर शनिवार आणि रविवार हा क्रिकेटचा आपला दिवस, हक्काचा दिवस असतो. आणि ती क्रिकेटची मेजवानी आज आपल्याला या चेंबूर नगरीमध्ये पाहायला मिळते. 2 दिवसांचा कालखंड, अतिशय रंगतदार असे सामने. बॅकफुटला जाऊन पुन्हा पंच केलाय, तिकडे आनंद आहेत, सिंगल रन मिळतोय. एका बाजूला अंधेरी, एका बाजूला चेंबूर. आज 2 संघ चेंबूरचे, 2 संघ भांडूपचे आणि 2 संघ वडाळ्याचे. त्यातील एक चेंबूरचा संघ इथे चेंबूरकरांचं नाव उंचवण्याचा प्रयत्न करतोय. क्या बात आहे, जबरदस्त. मयूर थांबवलंय आणि 1 षटक 6 रन. मयूरने त्याचं काम केलं, बॅटिंग असो बॉलिंग असो त्याने त्याचं कार्य केलंय. आता उर्वरित जे कार्य 3 षटकांचं, त्यासाठी ही रणनीती एक जवळपास 18 बॉल आणि 21, 18 बॉल आणि 21 एका बाउंड्रीची मॅच आहे. कुठेही एक्स्ट्रा देऊन चालणार नाहीये. फिल्डिंग मधील जी असलेली तटबंदी जी निर्माण केली ती अशी लूज फॅक्टर मध्ये चालणार नाहीये. मजबूती आणखी कायम करावी लागणार आहे. हा मॅचचा प्रवास जो आहे तो उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला घेऊन जाणार आहे. हा विचार दोन्ही संघाने आपल्या डोक्यामध्ये जर ठेवला तर मॅचला विजय मिळवता येईल. इथे मात्र टॅप केलाय, फेकी केला जातोय, अपील होते. काय निर्णय होईल? सॉफ्ट सिग्नल, मुख्य पंच आउट आणि रिव्ह्यूला चॅलेंज केलंय, सो चेक केला जातोय. महत्वाचा विकेट आहे, कोणाच्या पदरी पडतोय, सुखरूप राहतोय, आनंद कोणाला देऊन जातोय? विवेक आनंदी राहतोय, संघ आनंदी राहतोय की ज्युनियर सम्राट अंधेरी या आनंदामध्ये पुढे जातोय? हॅलो, आणि सुखरूप आहेत विवेक. अतिशय महत्वपूर्ण निर्णय. विवेकच्या असलेल्या विकेटमुळे किती मोठं चॅलेंज प्रतिस्पर्धी संघावरती राहणार आहे. क्या बात आहे, काय ड्राईव्ह केला अजितने, जबरदस्त अचूकतेचा मारा पाहायला मिळाला. एक चांगला टायमिंग.
महत्वाची मॅच महत्वाच्या क्षणी बॅटिंग करून गेलाय. विराटच्या कॅप्टन्सीमध्ये त्याने खरंच एक जबरदस्त परफॉर्मन्स दाखवलाय या क्षणाला. पुन्हा सिंगल घेतलाय. चौकार थांबवणं, चौकार अडवणं न येणं कमी धावांमध्ये खूप महत्वाचं होतं. 3 बॉल झालेत, रन झालेत 12. मॅचचा प्रवास सुरू झाला. बॉल टू बॉल, सरासरी प्रति बॉल 1-1 रनाचीच अपेक्षा आहे, गरज आहे. आता काही वेगळं करण्याची गरज नाहीये चेंबूरकरांना. जे काही करायचं होतं, जे काही अपेक्षित होतं ते अजितने त्या अपेक्षा पूर्ण करून दिल्यात. विराजच्या कॅप्टन्सीमध्ये विराजला सिंगल, पुन्हा एक डिक्लेअर रन मिळतोय. पुन्हा एक चांगला ड्राईव्ह केला, चान्स होता. राज हे बॉल पकडायचे आहेत. यंग टॅलेंटेड खेळाडू म्हणून तुला देखील चान्स दिलाय. तू झळकलास तर येणाऱ्या कालावधीमध्ये तुला आणखी मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये संधी मिळेल. त्यामुळे अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ना त्या बाबींवरतीच खऱ्या अर्थाने लक्ष ठेवायचंय. 1 रन पुढे जातोय आणि रन झाले तर 15. 2 षटक 15 रन, 12 बॉल आणि 12. मॅच सोडू नको, लिएंडर सांगतो मॅच सोडू नको. अर्थातच मॅच सोडून चालणार नाहीये. 12 बॉल मध्ये अवघ्या 6 धावांची जरी गरज असती तरी मॅच सोडून चालणार नाहीये. शेवटच्या श्वासापर्यंत क्रिकेटच्या मॅच तुम्हाला जिवंत ठेवायची आहे, मॅच चालू ठेवायची आहे. कधीही कायापालट होऊ शकतो. अनेक क्रिकेटची अशी उदाहरणं आहेत, अनेकांचे असे प्रवास आहेत, अनेकांचे अनुभव आहेत, अनेकांनी गोष्टी घडवल्यात, घडतात, इतिहास घडलेत, इतिहास घडणार आहेत. दरम्यानचा पुन्हा एक सिंगल रन. हो जबरदस्त ड्राईव्ह. आनंद आहेत, आनंदने बॉल थांबवलाय, आतमध्ये ढकललाय. येस, सलामीवीर या क्षणाला महत्वाचं ठरतंय ना ते म्हणजे जोडी डॅमेज. हा महत्वाचा पार्ट आहे सध्याच्या परिस्थितीत. नाही चालणार एक्स्ट्रा देऊन. 1-1 रन महत्वाचं, 1-1 डॉट बॉल साठी प्रयत्न करावे लागत आहेत. येस, आणि इकडे आलाय रन आउट. विवेक माघारी गेलाय आणि तदनंतर प्रवास वेगा सुरू होतोय काय हे देखील अनेकांना प्रश्न पडलेत. जोडी तोडणं, उद्ध्वस्त करून काहीतरी नवीन बॅटरला चॅलेंज देणं हे महत्वाचं होतं. दिनांक 25 ऑक्टोबर, दिनांक 26 ऑक्टोबर, शनिवार आणि रविवार 2 दिवसांचा कालावधी, पण अनेक दिवसांचा विचार एकत्रित आणत या क्रीडा स्पर्धेचा हा पाठलाग सुरू ठेवला आणि आज ही क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली. आज जर आपला दिवस पाहिला तर स्टेशन वाईज साठी राखीव ठेवला आणि उद्याचा दिवस खुल्या गटातील संघांसाठी. असे एकंदरीत 16 संघ. या 16 संघांसाठी पारितोषिक जर आपण पाहिलं 33,333 रुपये आकर्षक चषक आहे. द्वितीय पारितोषिक 22,222 आकर्षक चषक. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर, सामनावीर यांना देखील अन्य पारितोषिक आहेत. प्रत्येक मॅच दरम्यान आकर्षक टी शर्ट, म्हणजे अनेक बाबी या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून विचारात घेतल्यात. रॉयल फॅमिली, रॉयल जो संघ आहे त्यांच्या संपूर्ण फॅमिलीच्या वतीने पण पाहतोय. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. हे एक्स्ट्रा रन अडचणी वाढवत आहेत. खऱ्या अर्थाने एखादा गोलंदाज एखाद्या संघासाठी कधी कधी कसा असायला हवा असतो
की एकही एक्स्ट्रा न देणार, 6 बॉल 6 रन जरी दिले तरी चालतील, पण एकही एक्स्ट्रा न देणं हा एका गोलंदाजाचा ऍडव्हान्टेज असतो. खोलवे टप्प्याचा बॉल फेकी करेल का, रन मिळतोय. क्या बात आहे, जबरदस्त. एक विकेट गेला, दुसरा देखील हल्ला, बोल्ड आउट झालाय. काही जण आहे ना, क्रिकेट म्हणजे कसं असतं, ज्यावेळेस एखादा संघ खेळत असतो तर पडद्याच्या मागे म्हणजे अर्थातच आपला जो प्रेक्षक असतो ना, ह्यांच्या देखील मनामध्ये काहीतरी क्रिकेटच्या बाबतीमध्ये त्यांचे देखील वेगळे अनुभव असतात. या क्षणाला आता काहीतरी घडेल, या क्षणाला आता हे घडेल, आणि ते खरंच ते निर्णय मार्गी लागतात. अनेक जण सांगतात की आता कदाचित विकेट येईल, आता कदाचित बाउंड्री येईल. असे क्रिकेटचे अनेक चाहत्यांचे देखील अनेक एक्सपिरियन्स असतात. इथे सार्थकी म्हणजे मार्गी लागला तो विकेट, आणि इथे प्रेडिक्शन केलं होतं आपले उपस्थित आपल्या चाहत्याने. वन टू गो, 7 बॉल आणि 7, पकडून टाक, शेवटचा बॉल. ही बॅटर व्हाईट बॉल रिव्ह्यू घेतलाय. हॅलो, व्हाईट बॉल आहे, विकेट आलाय, रन काउंट, बॉल काउंट. मॅच आली आहे 6 बॉल 6. 3 एक्स्ट्रा दिल्या त्याने, पण मॅचला त्याने अजूनही जिवंत ठेवलंय. हॅलो, रोहित, आज एक रोहित झळकलाय. रोहित शर्मा, भारतासाठी याने शतक झळकावलंय. हा रोहित झळकतोय का ज्युनियर सम्राट अंधेरीसाठी. गोलंदाजी मार्कवरती, एकाने बॅटिंग मार्क, हा गोलंदाजी मार्कवर. 6 बॉल 6ची मॅच आहे. दोन्ही संघांवरती तेवढं प्रेशर आहे. दोन्ही संघांचे चाहते आहेत जे या मॅचला अगदी टक लावून पाहतात, मन लावून पाहतात. पहिला बॉल, 1 रन येतोय. काय मॅच असेल, 1 बॉल 1 येईल काय. आज 1 बॉल 4 पाहिली आपण, पहिलीच मॅच. 1 बॉल 1 ही मॅच पाहायला मिळणार आहे का. शिवा आहे, शिवाचं देखील कॅल्क्युलेशन जबरदस्त आहे. सिंगल रन. शिवा असा खेळाडू आहे ना त्या संघासाठी नक्कीच. म्हणजे कधी कधी तो संघ देखील बोलतो की होता शिवा म्हणून जिंकलो रे भावा, अशी देखील परिस्थिती तो कधी कधी घडवतो. शिवा खूप महत्वाचा खेळाडू आहे. दरम्यान पुन्हा एक सिंगल रन. 1 बॉल आणि 1 नक्की पाहायला मिळतोय का. रॉयल फॅमिली
आयोजित पुरस्कृत रॉयल ट्रॉफी 2025 चा पर्व प्रेडिक्शन चालू झाले प्रेक्षकांचे. अनेक तर्क वितर्क, प्रेक्षक देखील खूप आनंद घेतात मॅचचे, त्यांचे देखील अनुभव वेगळेच असतात. पुन्हा एक सिंगल रन. आणि धावांची गरज आहे. 2 बॉल आणि 2. आणि जिंकणार कोण? 2 बॉल 2. चेंबूर की अंधेरी. काय सामना रंगलाय, जबरदस्त. 1 बॉल 1 कोणाच्या पदरी. कधी कधी असं असतं ना, 1 बॉल 1 येणं, प्रत्येक खेळाडू बोलतो माझ्या वाट्याला नको, बाकी कोणाकडे जाऊ दे पण माझ्याकडे नको 1 बॉल 1. दोन बॉल आणि 2. जिंकणार कोण? चेंबूर की अंधेरी. स्टेशन वाईजचा संघ, स्टेशन वाईजची शेवटची मॅच, आजच्या दिवसातील अखेरची मॅच. उद्याच्या दिवसाचा कोणाचा प्रवास पुन्हा सुरू होणार आहे आणि आजच्या दिवसाचा कोणाचा प्रवास इथे संपणार आहे. 2 बॉल 2. आणि इथे ड्राईव्ह केलाय आणि क्या बात आहे, जबरदस्त जबरदस्त फिल्डिंग. काय फिल्डिंग अटॅक. थोडीशी दुखापत झाली पण नक्कीच कौतुक आहे या खेळाडूचं. 2 रन कंप्लीट झालेत पण जबरदस्त फिल्डिंग एफर्ट दिलेत. हॅलो राज, सावकाश. खरं तर राजला मी मगाशी काही गोष्टी टिप दिल्या होत्या. राज, क्रिकेट असं असतं, ज्या चुका असतात त्या भरून काढायच्या असतात. यंग खेळाडू आहेस, येणाऱ्या कालावधीमध्ये झळकशील आणि तू झळकतोय. राज, विजय जरी मी निश्चित नसेल झाला ना, तू छाप निर्माण केलीस भाई. 1 बॉल 4 असतात.